वंजारी चषक 2026 पर्व क्रमांक 4. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये जर बघितलं तर अनेक विक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. अगदी घातकी निकाल सुद्धा बघायला मिळाले. गोलंदाजांसह फलंदाजांचं सुद्धा वर्चस्व या ठिकाणी बघायला मिळालं. चला, दोन्ही संघांनी आपले 12th मॅन पाठवायचे. दोन्ही संघ आणि सचिन दादा सानप स्पोर्ट्स फाउंडेशन आपण आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आलेली आहे. चला, सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. मैदान प्रकाशमय झालंय आणि आता मात्र सगळ्या खेळाडूंची रात्र अभ्यासिका चालू होईल, कारण आता परीक्षा रात्री द्यायची आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय आलेला या ठिकाणी सचिन दादा सानप स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या वतीनं, आणि त्याचे परिणाम म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जे जे किंग्ज हा संघ क्षेत्ररक्षण मात्र सजवतोय. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा द्वंद्व बघायला मिळेल. आणि दोन्ही संघ जर बघितले तर मित्रांनो नक्कीच पहिल्या विजयाच्या प्रयत्नात देखील आहे. पहिला विजय साकार करायचा आहे. सकाळचे सामने विरोधात गेलेले आणि क्रिकेटमध्ये कायम सांगितलं जातं, झालं गेलं विसरून जावे, पुढे पुढे चालावे. आता जो सामना झालाय तो गेलाय. वर्तमानातील सामना आता जिंकायचा आहे. दोन्ही संघ मैदानात आल्या गेले. लेट्स प्ले. जाऊया सिद्धेश्वर गोलंदाजीसाठी आहे. पहिला चेंडू आखू टप्प्याचा आणि यावेळेस बघा चेंडूची वाट बघितली आणि चेंडूची वाट लावली, पाठवलाय सीमा पार. 6 धावा षटकार. तर शुभारंभ केलाय. यावेळेस देखील पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी कर्तव्य दक्ष कामकाज खऱ्या अर्थानं जे क्षेत्ररक्षकाचं आपल्या सीमेरेषेला उगद बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकांचं कर्तव्य गोलंदाजाला साथ देणं. ती साथ या ठिकाणी मिळाली. 1 धाव मिळालेली. धावफलकावर 7 धावा देखील बनवल्या गेल्यात. गोलंदाजाचं हे पुनरागमन देखील म्हणलं जाईल. हरीश स्ट्राईक वर आहेत. समोर फटका खेळला गेला, इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात कमी आणि त्या ठिकाणी मिळतोय चौकाराची हमी. चौकार. तर 11 धावा धावफलकावर. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. याही वेळेस मात्र चेंडू निघालेला आहे आणि गेलेला आहे सीमारेषा पार. चौकार. पंधरा धावा होतोय तर धावफलकावर. याही वेळेस ऑन साइडला फटका खेळला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक असतील योगेश आहेत त्या ठिकाणी. योगेश यांचं योग्य कामकाज बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मात्र संपन्न झाली.
16 धावा धावफलकावर आहे. आघाडीच्या फलंदाजांनी कामकाजाला सुरुवात केली, सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. परंतु आघाडीच्या गोलंदाजाला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. एक चेंडू मात्र शिल्लक आहे, फलंदाजांना रोखायचं आहे. वाईटची घोषणा आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि एका धावेनं देखील धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर पूर्णपणे लागल्या गेल्या, बनवल्या गेल्या. दोन्ही दिशेनं चांगले फलंदाज आणि दोन्ही दिशेनं चांगली फलंदाजी बघायला मिळते. आणि नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर आता गोलंदाजी करणाऱ्या पक्षाचा या ठिकाणी पुनरागमन मात्र करावं लागणार आहे. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आहेत, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय षटकार येतोय 6 धावा. तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खऱ्या अर्थानं चांगले केले, परंतु त्यांचं लक्ष चेंडूवर जास्त राहिलं, सीमेरेषेवर कमी राहिलं. मैदानाच्या बाहेर तो झेल पकडला गेलाय. पंचांनी दोन्ही हात वर करत असताना षटकार घोषित केला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावर तब्बल 23 धावा. जे किंग संघात तुमचा 12th मॅन आलेला नाही बरं का, विनंती असेल आपण 12th मॅनला सूचना द्यायची आहे. जे किंग्स हा गोलंदाज संघनायक रोहित. हो सुरुवात बघा, पहिला चेंडू आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजाचा मात्र शेवटचा चेंडू ठरलेला आहे. पहिल्या चेंडूवर पहिली शिकार, फलंदाज बाद. अगदी कर्णधारानं जर बघितलं तर वैयक्तिक पहिल्या षटकात मात्र या जोडीला फोडलंय. मी मैदानात आलोय ही पूर्व सूचना मैदानाच्या आतमध्ये दिल्या गेली आणि यानंतर जर बघितलं तर दीपक बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. रोहित मात्र तयार आहे. या ठिकाणी आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून एक राईटा मोरदी विकेट मारा बघतोय आपण. एक चर्चेत असलेलं नाव आहे बघा, रोहित वंजारी. यावेळेस यॉर्कर आहे, वेगावर स्वार झालाय रोहित आणि सुपर हिट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 चेंडू आले गेले मैदानाच्या आत, जे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं. त्यानंतरचा चेंडू भनाट वेगात दीपक यांच्या जवळून निघून गेलेला आहे. फुलटॉस होता, वेगामुळे कनेक्शन जुळलं नाही बघा. चेंडू बॅटचा तितकासा सुंदर संपर्क झाला नाही. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 2. पहिल्या षटकाचं होत्याचं नव्हतं केलं आणि हे कमबॅक आहे. आज स्वतः कर्णधार जर बघितला तर संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय नक्कीच रोहित वंजारे यांच्या माध्यमामध्ये संपन्न केली जाते. सूरज आहेत यावेळेस संयम दाखवलेला आहे आणि हे योग्य आहे बघा, हे योग्य आहे. सर्वात चांगलं तंत्र आपल्याला सूरज यांचं बघायला मिळत आहे. एक टॅलेंटेड क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, कारण गोलंदाज आता भनाट वेगात गोलंदाजी करतोय. आताच एक विकेट गेलेली आहे, आता धावफलकाला थोडस थांबावं लागेल आणि संघाला पुढे घेऊन जावं लागेल. मनगटाचा वापर केला, वेगाचा देखील त्या ठिकाणी फलंदाजानं वापर केलेला आहे. वेगात एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकावर नक्कीच 25 धावा आहेत आणि एकंदर या षटकामध्ये जर बघितलं तर
सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये आपण बघतोय रोहित यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. म्हणजे या ठिकाणी बळीचं खातं सुद्धा संघासाठी या ठिकाणी रोहित यांनी खोललेलं आहे. प्रत्युत्तर द्यावा लागेल. दीपक स्ट्राईकवर येत आहेत आणि शेवटच्या चेंडूसाठी या ठिकाणी आपण बघतोय रोहित सज्ज आहे. सामना क्रमांक 7 पहिला विजय साजरा करायचा आहे. आज पहिला पराभव बघितलेला आहे, आज पहिला विजय सुद्धा बघायचा आहे. कारण आता या दोन्ही संघांनी विजयाची खूणगाठ मनात बांधलेली आहे आणि ते मैदानात उतरलेले आहे. चांगला चेंडू चांगल्या गतीने टाकलाय, समोर टाकलाय, शरीर भेदी चेंडू आपण बघतोय. त्या ठिकाणी धाव नसणार आहे. सर्व गुणसंपन्न षटकाची समाप्ती. या षटकात मिळाल्या 2 धावा, 1 फलंदाज बाद आणि 2 षटकानंतर 1 बाद 25 धावा. सचिन दादा सानप, स्पोर्ट फाउंडेशन. पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आयोजक कमिटीचे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून चाललेले परिश्रम आणि त्यांच्या परिश्रमाला मिळालेलं फळ म्हणजे आज आपण पहिला दिवस या ठिकाणी संपन्नतेकडे घेऊन चाललेलो आहे. 2 षटकं संपली, 25 धाव फलकावर आणि प्रत्येक नानोटे गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू आहे, चांगल्या गतीने टाकला. यावेळेस अचूकतेसाठी प्रत्येक नानोटे ओळखले जातात. माफ करा, वाईटची घोषणा झालेली आहे. मैदानाच्या आतून आपण बघतोय वाईटचा कॉल आला गेलाय. एका धावेची भर मात्र धाव फळकामध्ये असणार आहे. नक्कीच आपण बघतोय 26 धाव फळकावर आहे. प्रत्येक तयार आहेत. यावेळेस चेंडू हवेत आणि काय घडलंय बघा मैदानाच्या आतमध्ये. झेल हातातून पडलेला आहे, झेल सुटलेला आहे त्या ठिकाणी. आणि जर तुम्हाला जिंकायचंय तर तुम्हाला तिन्ही माध्यमामध्ये चांगलं काम करायचंय. या चुका तुम्हाला पुन्हा एकदा पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. चेंडू चांगला आहे, चेंडू नक्कीच चांगला आहे. डॉट चेंडू बघतोय आपण. प्रत्येक नानोटे मागील सामन्यामध्ये मात्र प्रदर्शन खराब राहिलं. गोलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजीमध्ये मात्र चांगलं काम केलं होतं, परंतु यावेळेस गोलंदाजी करायची. कारण पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च झाल्या. त्यानंतर रोहित वंजारे यांनी कमबॅक केलंय आणि त्या कमबॅकाला पुढे घेऊन जायचंय. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्या ठिकाणी आपण बघतोय दूरवर राहिलेत, चेंडू पर्यंत गेले नाही आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. चेंडू आणि बॅटीचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि एष्टी रक्षकानं उर्वरित काम या ठिकाणी पूर्ण केलंय. दुसरा चेंडू देखील डॉट आहे, लागोपाठच्या माध्यमामध्ये. यावेळेस बॅटीचा हलकासा स्पर्श होता, अर्थात यष्टीरक्षकापासून दूर आहे आणि यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. मला वाटतं अमोल आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं काम करतायत बघा. या सगळ्या खेळाडूंमध्ये अमोल अमोल मात्र ज्येष्ठ आहे बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळला गेलेला फटका, काऊ कॉर्नर कडे जाणारा चेंडू आणि दरम्यानच्या काळामध्ये वेगात बनवल्या गेलेली 1 धाव. हा कारण आता धावांचा दुष्काळ त्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. मागील 2 षटकांपासून जर बघितलं तर फलंदाज देखील शांत बघायला मिळत आहेत. 28 धावा आहेत बघा धावफलकावर आणि प्रत्येक नानोटे पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म विकेट असतील आणि त्यांच्या समोर मात्र आता सूरज आहे, आघाडीचे फलंदाज. थोडीशी जागा होती बघा आणि त्यानंतर मात्र पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटची घोषणा असणार, वाईट बॉल दिला गेला आणि 29 धावा 29 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. धावफलकावर 29 धावा आहे. धावफलक मजबूत आहे बघा.
कारण ज्या प्रकारची सुरुवात आपण बघितली होती त्यानंतर थोडस सातत्य जरी बिघडलेलं आहे, परंतु सुरुवात मोठी होती. नो बॉल कॉल आहे यावेळेस, नो बॉलची घोषणा आहे पुन्हा एकदा. नाही, आता हे कामकाज मात्र खराब म्हणलं जाईल. फ्रीजचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला आहे. या फ्रीजच्या चेंडूचं काय केलं जाईल, कारण थांबलेल्या या धावफलका पुढे घेऊन जावं लागणार आहे. फ्रीजचा चेंडू होता, यावेळेस कट केलाय, स्लॅश केलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. सिद्धेश्वर आहेत बघा, सिद्धेश्वर आपण बघतोय जे नवीन गोलंदाज अर्थात आघाडीचे गोलंदाज पुन्हा एकदा जे प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. आणि नवीन बॅटर अर्थात या अगोदर आपण बघितलं सूरज, माफ करा दीपक, जे परतलेले आहेत रिटायर्ड विकेटच्या माध्यमामध्ये. यावेळेस झेल हवेत आहे, रोहित चेंडू खाली आणि दुसऱ्या प्रयत्नात आपलातून झेल पकडलाय. दिनेश आलेत आणि दिनेश निघाले देखील. प्राइजलेस विकेट, अमूल्य धक्का, फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण बघतोय अगदीच पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम झेल, स्वतः संघनायक पुन्हा एकदा रोहित इन ऍक्शन बघायला मिळाले. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता, ते सेलिब्रेशन सुद्धा बरंच काही सांगून जात, कारण पहिला विजय जिव्हारी लागलेला आहे, आता जिंकायचंय, तो निश्चय मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे यावेळेस आणि फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं थोडंसं कामकाज त्या ठिकाणी राहिलेलं आहे. चांगलं कामकाज आपण बघतोय. चेंडू डॉट आलेला आहे. सिद्धेश्वर यांचं कौतुक करावं लागेल, ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये अधिक धावा दिल्या होत्या तो मात्र विकेट घेत असताना सुरुवात देतोय, म्हणजे कमबॅक करावं तर सिद्धेश्वर यांच्यासारखं करावं. पुन्हा एकदा फलंदाजाला परेशान करणारी लाईन धरलेली आहे. टप्पा पडलाय, रिव्ह्यूची मागणी बघा यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू या ठिकाणी आलेला आहे. काय निर्णय येतोय बघूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे मुख्य पंचांच्या निर्णयाशी तिसरे पंच देखील सहमत आहे. चेंडू डॉट आलाय, तुमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. बघूया. कमी गतीचा चेंडू होता, कमी गतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण बघतोय वाईट लाईनवर ठेवलेला आहे, फलंदाजापासून दूर चेंडू ठेवलेला आहे आणि हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये यशस्वी झालेला आहे. आणि कमालीची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सिद्धेश्वर यांचे पहिले 4 चेंडू डॉट आलेले. वाह, सुरेख गोलंदाजी. यावेळेस जागा बनवली, स्वतः शफल लाईनवर आले, चेंडूला वळवलंय
स्क्वेअर लेगच्या माध्यमामध्ये आणि त्या ठिकाणी मात्र एक धाव फलंदाज प्राप्त करतील. एका धावेनं धाव फलक पुढे जाईल 35 धाव फलकावर. आणि या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 आपण बघतोय. 3 बाद 35 धाव फलकावर आणि सिद्धेश्वर सज्ज आहेत. हा डॉट्स षटकाची देखील समाप्ती झाल्या गेली आणि या षटकामध्ये एकदा जोरदार टाळ्या फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. सिद्धेश्वर सुंदर गोलंदाजी, त्यांचा स्पेल देखील या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. 4 षटक संपली, 3 बाद 35 धाव फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. यानंतर मात्र विनंती असणार आहे श्री एंटरप्राइजेस आणि नमस्कार फूड अँड ग्रोसरी या दोन्ही संघांनी टॉस साठी तयार राहायचंय. तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असणार आहे. 5 षटक क्रमांक 5 साठी आपण बघतोय अमोल वंजारे यांची जी निवड झालेली आहे. सर्वात ज्येष्ठ खेळाडू बघा एकंदर जे जे किंग संघाचा जर विचार केला तर अमोल मेजर आपण बघतोय. कमबॅक चालू आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक यशस्वी प्रवास या ठिकाणी चेंडून पूर्ण केलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही. डॉट चेंडू. तन्मय नवीन फलंदाज आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत सूरज यांना साथ देण्यासाठी. हो 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 यावेळेस बघा फुलटॉस चेंडू नक्कीच होता. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झालेला नाहीये. लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू या ठिकाणी डॉट बघायला मिळत आहेत. गोलंदाजांनी पुनरागमन केले बघा सर्वांनी. चांगला कमबॅक. यॉर्कर होता यावेळेस आणि कमी गतीचा होता बघा. ही चातुर्याची गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या जवळजवळ 2.5 षटकामध्ये उर्वरित धावा आलेल्या आहे. बघूया. कट केलेला आहे यावेळेस मात्र पाठलाग आहे आणि बऱ्याच वेळानंतर मात्र या धावफलकाला जोऱ्यात पुढे ढकलणारा चौकार या ठिकाणी होतोय. 4 धावा. तर बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी जो चौकार आला त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तन्मय यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अंदाज बांधला जातोय. गोलंदाजांचे टप्पे वेग बघितला जातोय. क्वाड बिहाइंडचा अपील आहे. यस पंच सहमत आहे. बोटवर असेल. चौकारानंतर कमबॅक. तन्मय मात्र बाहेर. धन्यवाद धन्यवाद अक्षय दादा धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. रोहित पुन्हा इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. सुरेख झेल पकडलेला आहे. चौकारानंतर या ठिकाणी अमोल वंजारी साहेबांनी देखील कमबॅक त्या ठिकाणी केला. 39 धावा आहेत. 4 फलंदाज बाद झालेत बघा आतापर्यंत आणि मुकेश मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत. ओहो चेंडू खराब होता आणि या चेंडूला दंडित केलंय. पाठवलंय सीमारेषा पार. षटकार.
धन्यवाद धन्यवाद. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 45 धावा आहेत. मागील षटकामध्ये एक चौकार जो आला मुकेश यांच्या बॅटेतून आणि नक्कीच तो चेंडू खराबच होता नक्कीच. आणि आलेल्या संधीचं या ठिकाणी मुकेश यांनी सोनं केलं. संधी येणार आहे परंतु तुम्हाला त्यासाठी वाट बघावी लागणार आहे आणि जोपर्यंत संधी येत नाहीये तोपर्यंत सिंगल डबल सुद्धा यावेळेस जे गरजेचे असणार आहे. रोहित वंजारे आले गोलंदाजीसाठी. ड्राईव्ह सुपर ड्राईव्ह केला आणि इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हा सुंदर क्षेत्ररक्षण झालंय बघा. गौरव आहे का ते? हा गौरवच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा आणि यावेळेस मात्र धावबादची एक नाजूक संधी गमावलेली आहे. मैदानात एक सिंगल पूर्ण झाली आणि स्ट्राईकवर मुकेश मात्र आला गेलाय. गोलंदाज तयार आहे. फुलटॉस होता यावेळेस देखील कनेक्शन चांगलं राहिलं नाही. बॅटीची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय त्या ठिकाणी खराब कामकाज आणि वेळेवर आलेला बॅकअप. आता पंचांची मदत असेल त्या ठिकाणी सेफ आहे मला वाटतं. हा नक्कीच. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा मात्र संपन्न केल्या गेल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगल्या चेंडूवर धावा निघतायत आणि खराब चेंडूची वाट आता बघितली जाते. धाव फलकाला पुढे लोटलं जात आहे. 48 धावा आहे आणि पहिल्या सत्रामध्ये चढाओढ लागलेली आहे. पहिला विजय साजरा करायचा आहे. कशा प्रकारे करतील हे बघायचंय आपल्याला. हो 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 चांगला चेंडू बघतोय आपण. अतिशय चांगला चेंडू. हा चेंडू देखील अगदी टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हा चेंडू आहे. तुम्ही अनेक स्पर्धा बघा या चेंडूचा अधिकाधिक वापर होत असतो आणि तोच वाईड यॉर्कर या ठिकाणी संपन्न केला गेला. डॉट चेंडू बघतोय आपण. धावफलक स्थिर असेल. 48 धावा आहे. षटक क्रमांक 6 प्रगतीवर असताना यावेळेस इन स्विंग आहे आणि त्या ठिकाणी बचावलेत मी म्हणेल या ठिकाणी मुकेश. शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न राहिला बघा. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि इष्टरक्षक अमोल सरांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली. त्या ठिकाणी डॉट चेंडू लागोपाठच्या माध्यमामध्ये चांगली गोलंदाजी. समोर फटका नक्कीच केला. यावेळेस चेंडूला उंची लांबीसह चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. 6 धावा षटकार. अर्धशतकाच्या पलीकडे गेलाय संघ. 54 धावा झालेल्या आहेत. हा यावेळेस चेंडून फलंदाजाचा पाठलाग केलाय आणि थेट चेंडून मुकेश यांचे चरण स्पर्श केले. चेंडू डॉट आहे. 6 षटक संपली. 4 बाद 54 धावा धावपळकावर आणि पहिल्या डावात या ठिकाणी आपण बघतोय सचिन दादा सानप स्पोर्ट फाउंडेशन या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक क्रीडा रसिक बघा ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी उभे आहेत. नुसती सामाजिक नाही तर पंचकृषीतील अनेक क्रिकेटवर प्रेम असणारे मान्यवर या ठिकाणी खास उपस्थित आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व समाज बांधवांचं स्वागत आहे. सर्व संघ नायकांचं संघ मालकांचं सर्व अतिथी जे मान्यवर खास बाहेरून जळगाव मध्ये आले त्यांचं देखील स्वागत आहे. एक आपली स्पर्धा आपल्या हक्काची स्पर्धा अर्थात लाड वंजारी चषक 2026. 4 बाद 54 धावा. षटक क्रमांक 7. गोलंदाज सज्ज. प्रतीक आहेत यावेळेस बॅकअप वेळेवर आलाय. लेग स्लिप मध्ये बॅकअप वेळेवर दिला बघा. मला वाटतं योगेश होते बघा. हे चातुर्य देखील असणं गरजेचं. वाईट साठी रिव्ह्यू आहे. ठीक आहे. अंपायर्स आहे. ठीक आहे. अंपायर्स कॉल आहे. बघूया पडताळणी केली जाईल.
तर जाऊया शेवटचं षटक प्रगतीवर असताना गोलंदाज सज्ज आहे अमोल. थोडासा चेंडू खाली राहिला, त्याच्यामुळे सूरज या ठिकाणी बीट होताना बघायला मिळाले. आता लढावं लागेल बघा, कारण आता 5 चेंडू शिल्लक आहे, धावफलकावर 62 धाव आहे. आता फलंदाजांना आता खोलावं लागतील, तर अमोल यांना सातत्य दाखवायचं आहे चांगल्या गोलंदाजीचं. यावरचा प्रयत्न राहिला, फॉलो थ्रू मध्ये कमालीचं कमालीचं क्षेत्ररक्षण. वाव. आणि हे काम अवघड आहे बघा, अनेक वेळा आम्ही सांगत असतो, कारण गोलंदाजाचा फॉलो थ्रू मध्ये ऍक्शन कंप्लीट झालेला नसतो. बॅक टू द बॉलर खेळीला फटका होता. अमोल यांची अनमोल कामगिरी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बघायला मिळाली. 2 चेंडू निघून गेले, यावेळेस देखील चेंडू निघून गेलेला आहे. 3 चेंडू, शेवटचं षटक आहे, लक्षात ठेवा. शेवटच्या षटकात या ठिकाणी फलंदाजाला बांधून ठेवलंय, बेड्या घालण्याचं काम केलेलं आहे, बेड्या. आणि त्या बेड्या जड आहे, जड बेड्या घातल्यात. चेंडू डॉट आलेला आहे, चेंडू डॉट आलेला आहे, 3 चेंडू डॉट. हो हो हो, चौथा चेंडू देखील यावेळेस सूरज यांना टाटा बाय बाय करून निघून गेलाय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. आणि अमोल यांना माहिती आहे या संघात मीच मोठा आहे आणि मला मोठी कामगिरी करायची आहे. ते एक मराठीत म्हण असते, वासरात लंगडी गाय शहाणी. त्या पद्धतीने अमोल साहेब कामगिरी करतायत. बऱ्याच वेळानंतर कनेक्शन बघायला मिळालं आणि यावेळेस मात्र सूरज यांच्या बॅटीतून येतोय एक खूखार फटका, चौकार. चौकार आला, उशीर आला, परंतु चौकार आला बघा. 66 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पहिल्या धावातील. उडवलाय, चेंडूला उडवलाय आणि नक्कीच जाता जाता केला इशारा. हा षटकार आहे. आदरणीय रमेश मामा यांना विनंती, आपण टॉस का बॉस कष्टाकडे यायचंय. रमेश मामा, विजू भाऊ लाडवंजारी आणि प्रवीण सानप.
बोलून जायचंय, कारण यावेळेस फलंदाजीमध्ये काय करणार आहे. आम्ही मागच्या वेळेसही सांगितलं होतं तुम्हाला, आम्ही रणनीती तुम्हाला ग्राउंडमध्येच दाखवणार, कारण की आम्ही इथं बोलून करण्यापेक्षा तिथं करून दाखवणार. धन्यवाद सुरेश सर, तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा. मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार आणि जाऊया मुख्य समालोचक सुशील नरवडे सरांच्या दिशेनं. धन्यवाद पठान सर. बिल्कुल आज के दिन का यह 7वां मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. इस समय लक्ष्य जो है 72 रन्स बनाए हैं. मुकाबला जीतने के लिए बनाने होंगे जे किंग्स टीम को 73 रन. सलामी जोड़ी मैदान के अंदर आई है. सूरज इस समय गेंदबाजी के लिए है. पहली यहाँ पर गेंद को खेला था और दूसरी गेंद भेजी है सीधी दर्शकों के बीच 6 रन के लिए. थैंक यू डीजे. बिल्कुल रोहित सलामी बल्लेबाजी के लिए आए हैं और आते ही यहाँ पर दूसरी गेंद को भेजा है दर्शकों के बीच 6 रन के लिए. बड़ा कैच, बड़ा कैच. अब ये कैच छूटा है या फिर मैच छूटा है, ये तो आने वाला वक्त ही तय करेगा, क्योंकि रोहित जैसे बल्लेबाज को जीवन दान देना यानी बिल्कुल ये तो बहुत बड़ी बात हो जाएगी. इस बीच देखिए अच्छा प्रयास था यहाँ पर, गेंदबाज ने बिल्कुल मौका बनाया था. सूरज गायहोले इन्होंने अच्छी गेंद की थी, मगर विकेट कीपर दिनेश इस समय थोड़ा सा फंबल करके कैच छूटा है. रोहित और सौरभ इस समय सलामी जोड़ी मैदान के अंदर. जी हां, बिल्कुल जख्मों पे नमक लगाने का काम करता हुआ यह 6 रन. पिछली गेंद पे कैच छूटा और बिल्कुल इस गेंद पे जड़ दिया है विकेट. 6 रन इस ओवर का यह दूसरा विकेट. जब बिल्कुल इस सीजन में इनफॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं रोहित, और जब भी गेंद उनके पल्ले से मिडिल ऑफ द बैट लगती है बिल्कुल 6 रन की मोहर छप जाती है उस गेंद पर. इस ओवर से दूसरा विकेट आया है. 12 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं. फिर एक बार बिल्कुल बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. गेंद की लाइन में आए थे जरूर, मगर पहले ही बैट का फेस खोला था, इसके कारण गेंद थोडी सी रुक कर आई थी. डॉट गेंद यहाँ पर आती हुई. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाऊ देऊ नका याचं कृपया भान असू द्या. फिर एक बार गेंद को भेजा है सीमा रेखा पार. गगनचुंबी 6 रन. तीसरा विकेट. बिल्कुल बेहतरीन तरह से पहला ओवर घटा है यहाँ पर. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पे 6 रन, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पे 6 रन, पांचवी गेंद डॉट और छठवीं गेंद पे 6 रन. तो क्या बेहतरीन बल्लेबाजी रही. इससे पहले ओवर में 18 रन जोड़े हैं स्कोरबोर्ड पर. एक ओवर के समाप्ति के बाद 42 गेंदें 55 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. और शुरुआत जिस तरह से की है इस पारी की रोहित ने, बिल्कुल पहले ही अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं कि ताबड़तोड़ बल्लेबाजी करेंगे,
क्योंकि ये लीग मैचेस में बिल्कुल रन रेट जो है काफी मायने रखेगा, और इस बात पे बिल्कुल ध्यान दिया है रोहित ने। चाहेंगे जरूर ये मुकाबला जितने जल्द से जल्द फिनिश हो उतना बेहतरीन रहेगा टीम जेजे किंग्स के लिए। गेंदबाजी में होगा बदलाव, हरीश वंजारी इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। नीची कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर करेंगे। बिल्कुल ये गेंद सीधे बल्ले के साथ खेला है। फॉलो थ्रू में फील्डिंग का प्रयास वहां पर, मगर इस बीच एक रन मुकम्मल कर लेंगे। सिंगल के साथ सौरभ वंजारी ने अपना खाता खोला यहाँ पर, और एक अच्छी सोच यहाँ पर सौरभ की, बिल्कुल सलामी बल्लेबाजी के लिए आए हैं। केवल रोटेट करेंगे स्ट्राइक को जब तक रोहित बल्लेबाजी कर रहे हैं। ज्यादा से ज्यादा मौका देना चाहेंगे रोहित को ऑन स्ट्राइक, और रोहित अगर ऑन स्ट्राइक ज्यादा से ज्यादा खेलेंगे तो बिल्कुल इस मुकाबले को तुरंत फिनिश कर पाएंगे। जिस लय से बल्लेबाजी हो रही है, आक्रामक बल्लेबाजी की शुरुआत की है। फील्डिंग में हल्का सा बदलाव करते हुए यहाँ पर लेफ्टी राइटी बल्लेबाज हमेशा एक जो कॉम्बिनेशन होता है गेंदबाजी करने के लिए बिल्कुल मुसीबती होता है। जब हर गेंद पर फील्डिंग सेट करनी होती है तो इसमें समय जरूर व्यतीत होता है, मगर समय केवल यहाँ पर 35 मिनट है जिसके अंदर आपको 8 ओवर पूरे करने हैं। एक बेहतरीन अंपायरिंग पैनल इस आज के दिन में हमने देखा है। नासिक के जिला एसोसिएशन से बिलोंग करते हैं ये सभी अंपायर्स, जिसमें सीनियर अंपायर्स होंगे। मेन अंपायर की भूमिका में इस समय मैदान पर हम देख रहे हैं आकाश सानप सर, और उनके साथ में होंगे कुंदन कोइटे सर इस समय ऑन फील्ड अंपायर। तो यहाँ पर तीसरे और चौथे अंपायर की भूमिका में हमारे साथ में होंगे आशुतोष शिंदे सर और सुशांत शिंदे सर, सुशांत वाघमारे सर। तो बेहतरीन अंपायरिंग पैनल इस टूर्नामेंट के लिए रहा है। इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं यूट्यूब चैनल लाइव विजन के माध्यम से। बेहतरीन काम को अंजाम देते हुए यहाँ पर ये लाइव की टीम, सभी कैमरामैन और ऑपरेटिंग डिपार्टमेंट इस समय संभाला है हमारे साथी मित्र अजय टोन पे इस समय बेहतरीन ऑपरेटिंग के काम को यहाँ पर अंजाम देते हुए। बिल्कुल अच्छी गेंद, इस बीच हरीश वंजारी आए हैं, हल्की सी गेंद बाहर निकालने में कामयाब हुए हैं। बिल्कुल बेहतरीन यहाँ पर गति को यहाँ पर मेंटेन किया है। ये गेंद काफी कंट्रोल में गेंदबाजी की है इस गेंद पर। फिर एक बार अच्छी गेंद, बिल्कुल काटा बदलती गेंद बाहर निकालती हुई फिर एक बार। ये गेंद इस समय काफी बाहर निकली है। बिल्कुल जी हाँ, जाने दिया बल्लेबाज रोहित ने, पता था काफी बाहर थी गेंद। व्हाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा के रूप में एक रन स्कोर में होगा इजाफा। जी हाँ, इस समय जैसे ही गेंद बिल्कुल पिचिंग की थी, पिकअप शॉट खेला यहां पर, बिल्कुल गेंदबाज के सर के ऊपर से गेंद को भेजा है 6 रन के लिए दर्शकों के बीच। बिल्कुल एक बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला, सीधे बल्ले से खेला गेंदबाज के सर के ऊपर से 6 रन। इस समय फिर एक बार काउ कॉर्नर की दिशा में उड़ाया है गेंद को, भेजा है बिल्कुल दर्शकों के बीच फिर एक बार 6 रन के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बेहतरीन बिग हिट, 6 रन यहां पर आते हुए। जी हां, बिल्कुल फिर एक बार काउ कॉर्नर की दिशा में भेजा हुआ ये तीसरा लगातार का बिग हिट, 6 रन। इस बीच बिल्कुल ओवर की समाप्ति।
दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंचा है 38 रन, 38 रन। और बिल्कुल जिस तरह से 3 छक्के लगाए हैं यहां पर रोहित ने, श्री प्रमोद गंगाधर घुगे इनकी ओर से इन लगातार 3 छक्कों के लिए 501 रुपए का पारितोषिक के हकदार बने हैं रोहित। आज के दिन के ये तीसरे ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने छक्कों का हैट्रिक पूरा किया और 500 रुपए के दावेदार बने हैं। बिल्कुल 2 ओवर के समाप्ति के बाद 38 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। ताबड़तोड़ शुरुआत की है इस पारी की। लक्ष्य जो है 73 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। बिल्कुल यहाँ पर सौरभ ऑन स्ट्राइक है। सौरभ भी यहाँ पर सोच रहे हैं कि एक हाथ बड़ा शॉट मैं भी खेल लूं। इस बीच प्रयास किया था मगर डॉट गेंद यहाँ पर आती हुई। जरूरत नहीं क्योंकि 35 गेंदे 35 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। इस समय पुल किया है वहां पर गैप ढूंढा है, गेंद जाएंगी बिल्कुल सीमा रेखा पार, 2 बाउंस 4 रन के लिए। एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर सौरभ ने खेला है। बिल्कुल हल्की सी शॉर्ट गेंद थी, यहाँ पर पुल किया था डीप मिड विकेट के क्षेत्र में, कोई खिलाड़ी वहां मौजूद नहीं था और 4 रन बिल्कुल यहाँ पर बटोरे हैं बल्लेबाज सौरभ ने। एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ सौरभ के बल्ले से। फुल टॉस थी यहाँ पर, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक का कॉर्नर के क्षेत्र में, कैच छूटा। दम नहीं है, खोखला हो गया तू, तेरी आंखों में डर दिख रहा है। एक ही रन यहां पर मिलेगा बल्लेबाजों को। जब बिल्कुल मॉन्स्टर डीजे इस समय दर्शकों का दिल जीतते हुए अक्षय दादा ढोके और तुषार दादा सानम, ये जो जय और वीरू की जोड़ी है बिल्कुल दर्शकों के दिलों पे राज कर रही है इस समय इस पूरे स्पर्धा टूर्नामेंट में। ऑन स्ट्राइक इस समय रोहित होंगे, रोहित वंजारी। फिर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास यहाँ पर बिल्कुल, चूंकि इस समय शरीर से गेंद टकराई है। इस गेंद की अगर बात करेंगे तो दिनेश इस गेंद में जरूर गति लेकर आए थे जिसके कारण गेंद को पढ़ने में दिक्कत हुई बल्लेबाज को। तेजी से गेंद की थी इस समय। जी हाँ, फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद यहाँ पर बिल्कुल बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था यहाँ पर, टाइमिंग ठीक तरह से नहीं कर पाया, अपने आप से थोड़ा सा नाखुश थे बिल्कुल। इस बीच 1 रन मुकम्मल कर लेंगे आसानी के साथ में। फिर एक बार क्रॉस बल्ले के साथ खेलने का प्रयास, ऑफ स्टंप से बाहर गेंद थी। जी हाँ बिल्कुल, यहाँ पर सही निर्णय अंपायर के द्वारा, वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन। डाउन द पिच आकर ऊंचा खेला है, खिलाड़ी हो गए गेंद के नीचे, पकड़ेंगे कैच। सौरभ एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे थे चूंकि इस समय और अपना विकेट खोया है। पहला विकेट गिरता हुआ 45 रनों के निजी स्कोर पर सौरभ वापस लौटेंगे डगआउट की ओर। न्यू बैटर इस समय मैदान के अंदर होंगे अमोल।
इस समय शॉर्ट गेंद की ऊंचा खेला है, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, फिर एक बार कैच छूटा। देखिए दूसरा जीवन दान। गलती करो, गलतियां करो, गलती करो, गलतियां करो, मगर पहले की गई गलती दोबारा मत करो। तो ये खामियाजा यहां पर भुगतना होगा। दूसरा जीवन दान मिलता हुआ रोहित को। देखिए पहला जीवन दान मिला था 6 रनों के स्कोर पर थे जब रोहित, उसकी बदौलत 14 गेंदों पे 38 रन पे पहुंचे हैं। अब 38 रन पे एक जीवन दान मिला है। इस बीच खेला हुआ स्ट्रोक काउ कॉर्नर की क्षेत्र में अमोल द्वारा 1 रन आसानी से मुकम्मल करेंगे, सिंगल के साथ स्कोर को आगे बढ़ता करेंगे। स्ट्राइक को बदला है, ये सबसे अच्छी बात है अमोल द्वारा। बिल्कुल 28 गेंदे 26 रन चाहिए। ये स्ट्रोक क्या बेहतरीन स्ट्रोक है, फिर एक बार पिकअप स्ट्रोक खेला है काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए। रोहित ऑन अ फायर। अच्छी बल्लेबाजी रोहित, हिटमैन रोहित इस समय इस मैदान पर। फिर एक बार क्या बेहतरीन स्ट्रोक, गगन चुंबी 6 रन बैक टू बैक। इस 6 रन के साथ यहां पर इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक अपना पूरा करते हुए रोहित फास्टेस्ट 50, 16 गेंदों पर 50 रन आए हैं। टूर्नामेंट का अब तक का आज के दिन का यह सबसे तेज 50 रन बनाया है रोहित ने। फिर एक बार लगातार बार बार बिग हिट 6 रन। फिर एक बार 501 रुपए के हकदार बने हैं रोहित, क्योंकि ये दूसरी मर्तबा छक्कों का हैट्रिक पूरा किया है। क्या बेहतरीन शुरुआत की है, और जिस तरह से शुरुआत की है बिल्कुल उसी तरह से इस मुकाबले को फिनिश करना चाहेंगे रोहित। इस समय हेलीकॉप्टर खेला था, मगर हेलीकॉप्टर ऊंचा नहीं उड़ा। इस समय लॉन्ग ऑन की दिशा में गया है, केवल 1 रन मिलेगा। फिर एक बार 501 रुपए के हकदार बने रोहित। श्री प्रमोद गंगाधर जी घुगे, श्री प्रमोद गंगाधर जी घुगे, जिनकी ओर से इस पूरे टूर्नामेंट के लिए हर एक उस गेंदबाज के लिए जो 3 विकेट लगातार लेगा, और हर एक उस बल्लेबाज के लिए जो 3 लगातार छक्के लगाएगा, उसके लिए 500 रुपए का पारितोषिक रखा है। मगर इस मैच ने रोहित ने ये काम 2 दफा कर दिया है, यानी 1000 रुपए के हकदार बने इस मुकाबले में रोहित। स्कोर यहां पर बिल्कुल है 66, केवल 24 गेंदे 7 रन चाहिए। इस पहली गेंद डॉट गेंद यहां पर करते हुए दिनेश आए हैं गेंदबाजी के लिए। दिनेश की अगर बात करेंगे तो अब तक के सफल गेंदबाज रहे दिनेश, केवल 7 रन कैच किए पहले स्पेल में, और इस बीच ये स्ट्रोक खेला है दर्शकों के बीच 6 रन के लिए। जी हाँ बिल्कुल, शुक्रिया डीजे। देखिए रोहित यहां पर 20 गेंदों पे 63 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। 63 रन में से 60 रन केवल छक्कों के हैं, 10 छक्के लगाए हैं। 1 रन की जरूरत है यहां पर, बिल्कुल ये बहुत कम देखने को मिला है। एक रन दूर। फिर एक बार अपने अंदाज में मुकाबला फिनिश किया है 6 रन के साथ। 9 विकेट से यह मुकाबला जीता है जे किंग्स ने।
चला मैदानाच्या बाहेर या अन्य दर्शक. या इस मैच के मैन ऑफ द मैच रोहित वंजारी. 11 छक्के इस पारी में लगाए हैं और नाबाद पारी के लिए 69 रन बनाए हैं अपने टीम के लिए. 69. टीम श्री एंटरप्राइजेस और टीम नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी दोनों टीम के कप्तान प्लेइंग 11 अपनी अपडेट करने ही नहीं है. श्री एंटरप्राइजेस टीम के कप्तान प्लेइंग 11 अपनी अपडेट करना है और नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी टीम कप्तान.